वजन कमी करायचंय पण नॉनव्हेजही खायचंय, अशा लोकांसाठी मी काही टिप्स देणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा. तुमचं वजन कधीही वाढणार नाही. नंबर 1 वरती आहे नॉनव्हेज शिजवण्याची पद्धत. नॉनव्हेज नुसतं उकडून किंवा नुसतं भाजून जर तुम्ही खाल्लं तर तुमचं वजन कधीही वाढणार नाही. या उलट जास्त तेलामध्ये, जास्त मसाल्यामध्ये तुम्ही जर नॉनव्हेज करून खाल्लं तर तिथं कॅलरी वाढणार आहेत आणि तिथं तुमचं वजनही वाढणार आहे. नंबर 2 वरती आहे पोर्शन कंट्रोल, म्हणजे कमी प्रमाणात खाणे. नॉनव्हेज आवडते म्हणून कित्येकदा आपण फॅमिली सोबत असतो, मित्रांसोबत असतो, तेव्हा अननेसेसरी जास्त प्रमाणात खाल्लं जातं आणि मग तिथं तुमचं जास्त कॅलरी गेन झाल्या तर वजन 100% वाढणार आहे. सो पोर्शन कंट्रोल हा नियम जर तुम्ही नेहमी लक्षात ठेवला आणि कमी प्रमाणामध्ये जर नॉनव्हेज खाल्लं तर तुमचं वजन कधीही वाढणार नाही. नंबर 3 वरती आहे नॉनव्हेज खाण्याची योग्य वेळ. तुम्हाला नॉनव्हेज आवडतच आहे आणि खायचंच आहे ना, तर नॉनव्हेज शक्यतो दुपारी खावा. रात्री नॉनव्हेज खायचं नाही, कारण रात्री आपली हालचाल कमी असते आणि नॉनव्हेज पचायला जड असतं. त्यामुळं त्यामध्ये कॅलरी पण जास्त असतात आणि आपलं वजन पण वाढणार आहे. ऑकेजनली जर रात्री खायचंच झालं तर ते थोडंसं लवकर 7 ते 8 वाजण्याच्या पूर्वी खायचं आहे आणि अगदी कमी प्रमाणात खायचं आहे. नंबर 4 वरती आहे नॉनव्हेज सोबत तुम्ही काय खाताय. नॉनव्हेज सोबत तुम्ही जास्त प्रमाणामध्ये भात खाल्ला, रोटी खाल्ली, बटर रोटी खाल्ली, कोल्ड्रिंक किंवा मद्यपान केलं तर तिथं तुमच्या कॅलरी वाढणार आहेत आणि तुमचं वजनही वाढणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे त्यासोबतचे जे इतर अन्न घटक असतील, जसं की भात, रोटी, चपाती, नान वगैरे, याचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं आहे. याच्या उलट जर तुम्ही नॉनव्हेज सोबत सॅलड वगैरे खाल्लं तर तिथं तुमचं वेट लॉस पटकन होणार आहे. आणि नंबर 5 वरती आहे तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा हालचाल, व्यायाम. जर तुम्ही नॉनव्हेज खाताय आणि कोणत्याही प्रकारचे हालचाल करत नाही, व्यायाम करत नाही, तर तिथं तुमच्या कॅलरी बर्न होणार नाही आणि तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते. तर नॉनव्हेज आवडते, भरपूर खायचं आहे, तर तेवढाच भरपूर व्यायाम देखील करा, तुमचं वजन कमी होईल. तुम्हालाही नॉनव्हेज खाऊन वजन कमी करायचं असेल तर मला फॉलो करा आणि कमेंटमध्ये नॉनव्हेज असा मेसेज करा. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन.